3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कोल्हापुरात ऐन मार्चमध्ये गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा, घरांवरचे पत्रे उडाले, अनेक झाडं उन्मळून पडली. जनता सिलेंडरच्या रांगेत, मुख्यमंत्री कुठे आहेत, राऊतांचा सवाल. तर सिलेंडर पुरवठा सुरळीत, बडबड करणाऱ्यांनी बदनामी थांबवावी, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर. गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावर काँग्रेस लोकांना भडकावतंय. सिलेंडरसाठी रांगा लावणं विरोधकांचं षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर गंभीर आरोप. तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करू. ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण. अमेरिका इराण संघर्षात नवा ट्विस्ट. होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही. इराणचे मंत्री अब्बास अराक्ची यांचा दावा. राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झाडाझडती, अनेक सिलेंडर जप्ती. गॅस टंचाईमुळे ओव्हन, इंडक्शन, वॉटर हीटरच्या खरेदीमध्ये मोठी वाढ. मागणी वाढल्यानं स्टॉक संपला, दुकानदारांकडून चढ्या दरानं विक्री. राज्यामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या भर उन्हामध्ये रांगा. ठाणे, पुणे, नागपूर, वर्ध्यामध्ये सिलेंडरचा तुटवडा, ग्राहकांची एजन्सी बाहेर गर्दी. इंधन पुरवठ्याचा राज्यातील धार्मिक स्थळांना फटका. शिर्डीच्या साई संस्थानामध्ये 2 ऐवजी एकच लाडू, तर भोजनात डाळ भात गायब, 2 पैकी एकच भाजी मिळणार. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं कोळशाला मागणी. शहरासह ग्रामीण भागात शेगड्यांचा वापर, कोळशाच्या दरातही 5 ते 10 रुपयांची वाढ. जळगावात गोवऱ्यांची मागणी वाढली. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लाकडांसोबत गोवऱ्यांनाही मागणी. गॅस तुटवड्याचा वृद्धाश्रमासह अनाथ आश्रमांनाही फटका. नाशिकच्या वृद्धाश्रमाचा गॅस पुरवठा बंद, प्रशासनाकडे मदतीची हाक. ठाण्यामध्ये गॅस एजन्सीकडून ग्राहकांना उद्धट वागणूक. मराठीत नाही, हिंदीत बोलणार, सरकारला जाऊन सांगा. कर्मचाऱ्याचा अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीतून 84 गॅस सिलेंडर जप्त. शिधा वाटप भरारी पथकाची कारवाई, 2 जण ताब्यात. भाजप खासदार निशिकांत दुबेंमुळे नवा वाद. भीमाशंकर मंदिर बंद असताना व्हीआयपी दर्शन. 3 महिन्यांसाठी बंद असलेलं मंदिर दुबेंसाठी उघडलं. आकर्षक फुलांचा नजारा असलेलं श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन येत्या सोमवारपासून पर्यटकांसाठी खुलं. त्याआधीच झी 24 तास कडून प्रेक्षकांना ट्युलिप गार्डनची घरबसल्या सैर.